वसई तालुक्यात सध्या वसई तालुका कला क्रीडा महोत्सव सुरू आहे आणि या कला क्रीडा महोत्सवाचा एक छोटीशी दुर्घटना घडली असली तरी सर्व काही अलबेल असल्याचं सांगण्यात येत आहे। कला क्रीडामध्ये जी प्रेक्षक गॅलरी आहे ती कोसळली। आज संध्याकाळी 7:30च्या सुमारास ही घटना घडलेली आहे। ज्या ठिकाणी खो खोचे खेळ होतात त्याच्या बाजूला जी आहे प्रेक्षक गॅलरी आहे आणि ती अचानक कोसळली। क्षमतेपेक्षा जास्त लोक चढल्याने ही दुर्घटना घडलेली आहे। लोक जी आहे की खो खोचा खेळ बघण्यासाठी चढाओढ सुरू होती आणि अपेक्षेपेक्षा जास्त लोक बसले आणि ही जी प्रेक्षक गॅलरी आहे खाली कोसळली। यामध्ये जवळपास 15 ते 16 जे आहे मुलं जखमी झालेली आहे। यांना ताबडतोब बाजूच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलेलं आहे, परंतु काहींना मुका मार लागलेला आहे तर काही जणांची प्रकृती ठीक असल्याचं, मात्र यामध्ये सर्व काही अलबेल असल्याचं आयोजकांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाचे यंदाचं 34वे वर्ष आहे आणि ह्या कला क्रीडा महोत्सवातील खेळ पाहण्यासाठी वसईविराच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर लोक येत असतात, गर्दी करत असतात। परंतु या ठिकाणी जे आहे की नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आणि त्याच्यामुळे ही घटना घडलेली आहे। सुदैवाने कुठलीही मोठी दुर्घटना घडली नसली तरी सर्व काही अलबेल असल्याचं माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी सांगितलेलं आहे। प्रवीण शेट्टी यांनी नेमकी काय माहिती दिली आपण ऐकूयात। 34वा कला क्रीडाचा आजचा 4था दिवस चालू आहे। कबड्डीच्या ग्राउंडवरती आपण जी प्रेक्षकांसाठी गॅलरी बनवली होती त्याच्यामध्ये अचानक सगळ्या प्रेक्षकांनी गर्दी केल्यामुळे एका साईडने ती बसली गेली आणि त्याच्यामुळे सगळं कोसळलं। 15 पेशंट आपण इकडे आता पेटीतमध्ये घेऊन आलो होतो। सगळे कोणालाही गंभीर दुखापत काय नाही आहे, सगळे व्यवस्थित आहे आणि आपण सगळ्यांना आता ट्रीटमेंट देऊन त्यांना घरी पाठवतो। कला क्रीडा आता सुरळीतपणे परत सुरू आहे। कशी म्हणजे काय कसं ते पडलं म्हणजे मॅच रोमांचक स्थितीमध्ये आली होती, त्याच्यामुळे त्यांचे समर्थक जे होते ते समर्थकांनी एकदम गर्दी केली होती आणि ते गर्दीमुळे ते जल्लोषामध्ये उड्या मारत होते आणि त्याच्यामुळे ती घडली।